फक्त तेजस ठाकरे आणि सनी भोईर यांना विनंती राहील की आपण माईकशी लवकरात लवकर संपर्क करा. सध्या आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा दोन्ही टीमचं आपण स्वागत करू. एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव आणि MD11 जय हनुमान जोबेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. बघा प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे, एक होंडा हिरो कंपनीची गाडीची चावी आम्हाला मिळालेली आहे. कोणाची असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायची आहे. बाटशिकडा पॉइंटमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव जरूर मिळेल. सलामीची जोडी सध्या आपण पाहतो अभय चौधरी आणि प्रेम धुळे. सध्या पहिला बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार, घेतलेली सिंगल. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये जोबेली संघाने एक जबरदस्त कारनामा केला आणि सध्या आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ ज्याने जय हनुमान चामटोली संघाच्या अगेन्स्ट सामना जिंकला तो सिद्धिविनायक इनगाव. हो, शॉट ऑफ गुड लेन, संपर्क व्यवस्थित नाही आणि सध्या आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत विष्णू शिंदे सर, स्क्वारलेगचे पंच आमचे या ठिकाणी तरुण डे यांना तुम्ही पाहतायत. जसे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी 14 फेब्रुवारीपर्यंत डे पाहायला मिळतात, तसे आमचे तरुण डे सध्या स्क्वेअर लेगला आहेत. हो, चांगला स्ट्रोक, व्ही शेपमध्ये बॉल चाललाय. एक सिंगल धाव जरूर मिळेल आणि सध्या पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. रोहित माळी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. स्वागत आहे रोहित आपलं. खरं तर आमच्या सर्व ऑफिशियल टीमचं कौतुक करायला हवं. दिवस रात्र ते देखील मेहनत घेत आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावरती येते ना, तेव्हा सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी करण्यासाठी तो व्यक्ती भाग पडत असतो. आणि अगदी आपण पाहतो असे सगळेच कॅमेरामॅन यांचं देखील कौतुक करावं लागेल. अनेक छोटे छोटे कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळतील. फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप या ठिकाणी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला प्रत्येकाने दिलेली आहे. नामवंत स्कोरर अमरजी चौधरी, आपले मनपूर्वक स्वागत. आणि आमचे ओम बाविस्कर यांना तुम्ही पाहतायत. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. या दरम्यान सन्माननीय शहबाजभाई शेख, रमजानभाई शेख, मुजीबभाई शेख, अझरभाई शेख, रियाजभाई शेख, नजीमभाई शेख, असिफभाई शेख आणि इम्रान शेख या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे, कारण कुळगावची ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत. या आपण सन्मानपूर्वक, कारण नुकताच कुळगाव B+ या संघाने बाजी मारलेली आहे. काल ओमसाई
छत्रपती CC राधे 11 कुळगाव या संघाने बाजी मारली आहे. आज कुळगाव B+ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकाच कुळगाव प्रीमियर लीग मध्ये खेळणारे सगळे खेळाडू तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये टॉप 7 मध्ये पाहायला मिळणार आहेत. अरबाज A, अरबाज B, अरबाज C, इम्रान असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर तन्वीर असतील, दुसऱ्या बाजूला टँगो, प्रशांत सूर्यराव, गीतेश ठाकरे, सिद्धांत राऊत, नीतू गवळी, सनी भोईर हे सर्व खेळाडू तुम्हाला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतील. सर्व संपूर्ण कुलगाव परिसर या ठिकाणी टॉप 7 मध्ये. ओ लोअर फुलटॉस, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. अभय चौधरीला तुम्ही पाहताय आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर हा डॉट बॉल. सध्या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि त्यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा एक अद्भुत सोहळा आपण पाहतोय. बॉल चाललाय लॉंग गॉनला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. तो 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही बाजूला तितकेच तगडे फलंदाज आहेत, तगडे बॅटर आहेत. अगदी आपण पाहतोय सध्या सलामीला अभय चौधरी आणि प्रेम धुळे आलेले आहेत. रोहित धुळे, विश्वनाथ धुळे सध्या असे देखील बॅटर संजय असतील. हो यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बॉल गॅप मधून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक सलग लागोपाठ चाललेला दुसरा चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे डीजे गणेश. खरं तर आज डीजे गणेशला माहिती आहे दिवस पगाराचा आहे आणि आज या ठिकाणी प्रेक्षकांच्या आणि आयोजकांची मनं जिंकावीच लागणार आहेत. राऊंड विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. चेक करावं लागणारे अंपायर सिग्नल DRS स्टंपिंग करण्यात आली आहे आणि तितका चालाक खेळाडू अगदी आपण पाहतो बदलापूर ग्रामीण क्रिकेटचा युवी शंकर विशेने या ठिकाणी आपण पाहतोय चांगली कमाल केली. अंपायर सिग्नल OUT फलंदाज बाद. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आणि खरं तर परफेक्ट या ठिकाणी फलंदाज बाद होणार आहे. अगदी आपण पाहतोय जवळजवळ 1 ते 1.5 फूट बॅट हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि क्लोज डिसिजन या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा बॉल आणि आता गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय शिरगाव इनगाव संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. शंकर संघाचे संघनायक आहेत सिद्धिविनायक आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती किरण विशेने शेवटचा बॉल जो मात्र डॉट टाकलेला आहे. अरबाज ठरलाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अरबाजे या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोडंसं काही कारणास्तव देण्याचं बाकी होतं ना. आज निसारबाई शेख यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्मित हास्य पाहायला मिळतंय. सध्या केलेल्या मेहनतीचं फळ या ठिकाणी त्यांना आज मिळालेलं आहे. 22-22.
तर प्रत्येकाचं कौतुक व्हायला हरकत नाही विजेत्या संघांचं. चला रोहित पिसेकर, आपलं जेवण झालं असेल तर लवकरात लवकर जॉईंट व्हा. ऑन साइडला पण पाहतोय मिस्टामिक स्टोक. चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला. शतरक्षक थोडेसे दूर होते पूर्वार्धे. फुलटॉस बॉल आणि 2 धावा जरूर मिळाल्या. गोलंदाज स्वप्नील आलेत. यावेळेस ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक ऑलरेडी पुढे आलेत. अंदाज घेता आला नाहीये. फ्लायटी स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. ठोकलाय षटकार. खरं तर आपण ज्या खेळाडूची वाट पाहत होतो, ज्या प्रेक्षकांची वाट पाहत होतो, तो राहुल ठाणगे आलाय. आणि नुसता आला नाही तर त्याने षटकार सुद्धा पाहिलेला आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या दरम्यान शिवसेना शहर संपर्क प्रमुख सन्मान्य श्री संतोषजी शिंदे साहेबांचं इथे शुभ आगमन होतं आणि साहेबांचं आपण पुन्हा एकदा करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 30 धावा धावफलकावरती आहेत. सध्या आपण पाहतो षटकार आलेला आहे. मोहन नाना ठाकरे यांचे मनपूर्वक स्वागत. बादचा आनंद घेत आहेत. आणि सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नील आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्यानंतर आलेला षटकार. क्षेत्ररक्षकाकडून झालेली मिस्टेक. खरं तर आपण पाहतोय जागेवरती अगदी बाउंड्री लाईनच्या लगत तो जर थांबला असता तर कुठेतरी रोहित या धावा सुद्धा थांबवता आल्या असत्या. परंतु त्याचा अंदाज चुकला. ऑलरेडी तो 4 ते 5 पावलं पुढे आला आणि त्याला नंतर अंदाज सापडला नाहीये. गोलंदाज स्वप्नील. यावेळी ऑन साइडला आपण पाहतो पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला एक सिंगल कंप्लीट झाली आहे. आणि सध्या आपण पाहतोय एक सिंगल वरती समाधान. रोहित धुळे आणि प्रेम धुळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला प्रेम धुळे 8 बॉलमध्ये 22 वरती नाबाद खेळतो. दुसऱ्या बाजूला रोहितने पहिला बॉल फेस केलाय परंतु धाव अजूनही त्याच्या खात्यात आली नाहीये. परंतु आता सध्या यावेळी स्ट्राईक एंडला आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय त्याला. गोलंदाज स्वप्नील. जोबेली गावचे माजी पोलीस पाटील शंकर धुळे यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं. क्रिकेट वेडेत मग शंकर धुळे असतील सुदाम धुळे ही जोडी आहे पाटलांची. ओ या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील. चेंडू पॅड वरती आदळलाय. सध्या पंच सांगतात की बॅट कट सुद्धा हलकासा स्पर्श झाला आणि या ठिकाणी एक सिंगल धाव जरूर मिळेल. लक्षात घ्या ऑफिशियल अंपायर्स या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या वतीनं देण्यात आलेला निर्णय अंतिम असणार आहे. कोणतेही संघावरती अन्याय होणार नाही आहे याची दक्षता आमची संपूर्ण ऑफिशियल टीम आणि आयोजक मंडळी सुद्धा घेते. असं कौतुक करावं लागणार आहे. यावेळेस विस्टामिंग स्टोक आणि सध्या शॉर्ट स्क्वेअर लेग मधून एक सिंगल धाव येते. सध्या प्रेम धुळे डगआउट कडे पाहून हे सांगतात की रुको जरा सबर करो. शेवटचा बॉल. ये बात है, ये बात होनी चाहिए. शेवटचा बॉल षटक क्रमांक
3 मधून गोलंदाज स्वप्नील, स्ट्रायकेंडला रोहित. फुल टॉस बॉल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रोशन होते आणि नुकताच आपण पाहतो त्याच्याकडून झाली मिस्टेक. धावा मिळू शकल्या असत्या 2, परंतु घेण्यात आले 1. एकीवरती संतुष्ट राहिले टीमचे हनुमान जोवेली. MD11 संघाचे खेळाडू. 1 बाद 34 धावा फलकावरती. धावफलकावरती आहेत सूरज धुळे, जे ऑफिशियल अपडेटर आहेत tenniscricket.in ते आम्हाला माहिती देतात. आणि आमचे मॅन्युअली स्कोरर रोहित पिसेकर या ठिकाणी इतंभूत माहिती देत असताना किमान जोबिली संघाच्या डगआउटमध्ये ही चर्चा चालू असेल अभय चौधरी अँड ऑल टीमची की किमान या शेवटच्या षटकामध्ये 12-15 धावा येणं अपेक्षित आहे, तर एक फायटिंग टोटल बनू शकते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. याच दरम्यान आपण पाहताय खऱ्या अर्थानं कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी सभापती तथा विद्यमान कार्यसम्राट नगरसेवक सन्मान्य श्री तुकारामजी म्हात्रे साहेब, त्यांच्या समवेत आपण पाहताय खऱ्या अर्थानं अभिनव सहकारी बँकचे संचालक ॲडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब, त्याच दरम्यान त्यांच्या समवेत नितीनजी सासरे साहेब, त्याच दरम्यान त्यांच्या समवेत सिद्धेशजी अहिरा साहेब आणि संदेशजी देसले साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र गिरीशजी जोशी साहेब, या सर्व मान्यवरांचं इथे शुभ आगमन होतंय. या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून शब्द सुमनानं छत्रपती चषक 2026च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. सध्या आपण पाहतोय तुकारामजी बारको म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे डॅशिंग नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 1 मधून भरघोष मताने निवडून आलेले नगरसेवक आपण पाहतोय, ज्यांचा नगरपालिकेमध्ये नंबर असतो पहिला, ते सन्माननीय तुकारामजी बारको म्हात्रे साहेबांचा मनपूर्वकडे हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब, आपले मनपूर्वक स्वागत. अड्डी क्रीडा संकुलाचे सर्वेसर्वा आहेत आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस रोहिदाजी भंडारी साहेब, आपले मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकाचं षटक जयेशवरती ही जबाबदारी देण्यात आली आहे, त्याला पाचारण करण्यात आले. आणि आता अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय अद्यापपर्यंत 2 बॉलमध्ये धावा 5 त्याने खर्च केलेले आहेत. स्ट्रायकेंडला प्रेम धुळे, MD11 हनुमान जोवेली संघाचा सलामीवीर. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफला यश कडवाले डाऊन दी बॉल. एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आले. धावा मिळतील 2. या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण क्रीडा नगरीचा आढावा घेत असताना महाराष्ट्र पोलीस, कुळगाव बी प्लस संघाचे आधारस्तंभ निसारभाई शेख, सध्या आपण पाहतोय त्यांचा जलवा तुम्हाला टॉप 7 मध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 41-40 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज आपण पाहतो जयेश ओव्हर द विकेट. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. इकडे लॉंग ऑनला बॉल चालला, एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागणार आहे. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या मान्यतेने चालू असलेली स्पर्धा आहे, परंतु बदलापूर शिवसेना शहर शाखा आणि वामनदादा म्हात्रे यांच्या सौजन्याने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती चषक 2026. बॅटची कडा, इकडे मागे बॉल चाललाय. रक्षक थोडेसे बीट झाले, परंतु शॉर्ट थर्डमॅनला मिळेल एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1ने पुढे जाईल. सध्या आपण पाहतोय जोबिली संघ एक पाऊल पुढे टाकतीये. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर असं म्हटलं जातं. आणि ते धावा बनवण्याचा प्रयत्न प्रामाणिक सध्या चालू आहे खेळाच्या पूर्वार्धामध्ये. शेवटचा बॉलवरती आपण पाहतो बॉलच बॅक ड्राईव्ह
मिड ऑफला आपण पाहतो शतरक्षक कव्हर करतात तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने सध्या जोबेली टीम करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वार्ध संपन्न झालंय. 11.00च्या सरासरीने धावा बनल्या 44. 45चं टार्गेट सेट करण्यात आलंय टीम सिद्धिविनायक इंदगाव संघासमोर. आणि आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काचा नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 मधून आदरणीय तुकारामजी बारकू म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेची जी सार्वत्रिक निवडणूक या अगोदर 1 ते 2 महिन्यापूर्वी झाली. सर्वाधिक चर्चा जर कोणत्या नावाची होत असेल नगर परिषदेमध्ये तर ते नाव आहे तुकारामजी बारकू म्हात्रे आणि साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं मनापासून या स्पर्धेच्या वतीनं आणि आपण जाऊया लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. चला 6 टीमचे कॅप्टन जवानमान डवलेपाडा टीमचे कॅप्टन, गावदेव वसार टीमचे कॅप्टन, मयूर ग्रुप बदलापूर टीमचे कॅप्टन, राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव टीमचे कॅप्टन, बायजान 11 कुळगाव बी प्लस टीमचे कॅप्टन आणि सारंगाव टीमचे कॅप्टन. 6 संघाचे 6 कॅप्टन. चला या आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. चला श्रवण धुमाळे सर, काही यापुढची माहिती असेल तर लगेच आयोजकांच्या वतीने आपण सूचना घ्याव्यात. गावदेव वसार टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. चला राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव टीमचे कॅप्टन आपण देखील या. त्यानंतर भाईजान 11 कुळगाव बी प्लस टीमचे कॅप्टन आपण देखील या. सारंगाव टीमचे कॅप्टन आपण देखील या. मयूर ग्रुप बदलापूर टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि जवानमान डवलेपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच जॉईन व्हा.
धन्यवाद डीजे गणेश पाटील. चला समोरचे प्रेक्षक इंदगावचे प्लीज विनंती राहील फक्त कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून थोडं एक 5 ते 10 फूट इकडे या बाजूला बसा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. ओम साई छत्रपती सीसी कुळगाव राधे 11 यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा दमदार छत्रपती चषक 2026 हे पर्व आपण एन्जॉय करतोय आणि प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी वेगळं करण्याची संकल्पना या आयोजकांच्या वतीनं आपण नेहमीच पाहिलेली आहे. या आपण जाऊया मागच्या दिशेने. सन्मान्य तुकारामजी बारको म्हात्रे साहेब आणि रोहिदाजी भंडारी साहेब यांच्या वतीनं दोन्ही टीमला देऊया लाख शुभेच्छा. एका बाजूला MD 11 जवानवा जोबेली मितेश धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक इंदगाव 45 लक्ष्य. व्हेरी फर्स्ट बॉल, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ते पंच सहमत नाही आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय जणू काही बॉडीला स्पर्श करून चालला मागे. पहिला बॉल डॉट आलाय. 24 बॉल मध्ये 45 लक्ष्य मॅच मध्ये. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं. तुकाराम जी बात्रे सर, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. गोलंदाज प्रेम धुळे. हो शॉट ऑफ गुड लेंथ, राईज झालाय बॉल, रायझिंग अँड सरप्रायझिंग आणि चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय पंचांकडे DRS ची मागणी केली आहे. या आपण वॉर रूम मध्ये चेक करू जिकडे जोडले जातील आमचे योगीराज महाराज बुटेरे सर. Yes, it is fair delivery. बॅक टू बॅक 2 बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट अगदी समोरून हा चेंडू राईज झालेला आणि अगदी आपण पाहतो अँगल क्रिएट केलेला आहे. क्लीन बॉल. शंकर विषयला परतावा लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील हा बॅटर स्वास्थ्यामध्ये बाद झाला होता आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय फलंदाज झाला बाद अमर चौधरी यांच्याकडून प्रेम धुळे या गोलंदाजाला देण्यात येतील या विकेटसाठी 500 रुपीज. मुख्य मंचावरती आहेत अगदी आपण पाहतो ज्यांचा नंबर पहिला आणि नंबर 1 चे नगरसेवक म्हणून आपण नेहमीच तुकारामजी बात्रे साहेबांकडे पाहिलेले. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेले आणि त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण या बातचा आनंद घेत आहोत. तमाम सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. प्रेम धुळेने तर कमालच केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती डॉट बॉल आणि त्यानंतर घेतलेली विकेट सध्या आपण पाहतोय. गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने सज्ज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर फलंदाज सध्या ज्याची ओळख आहे इनगाव संघामध्ये तो रोहित स्ट्रायकिंगला. हो यावेळेस पंचांकडे जोरदार अपील आणि ते फलंदाज होईल बाद. OUT एक्झॅक्टली पंच शहानिशा करतायत. बॅटला जर स्पर्श असेल तर इकडे फलंदाज बाद नसणार आहे. या गोष्टीची पडताळणी आपण चेक करू आणि त्यानंतर डिसिजन या ठिकाणी देण्यात येईल. नाही कदाचित आपण पाहतोय
पंचांचा निर्णय अंतिम राहील, लक्षात घ्या. कारण बॅटची जर कडा असेल, बॅटला जर स्पर्श झाला असेल तर फलंदाज बाद होऊ शकणार नाही आहे. आणि स्ट्राईक एंडला रोहित अगदी स्क्वेअर लेगचे पंच या ठिकाणी चर्चा करतायत आणि त्यांनी त्या चर्चेमधून सांगितलंय की बॅटला स्पर्श झालेला आहे. चला जोवेली टीम, नो आर्ग्युमेंट. आयोजकांच्या सूचना येतात. चला फिल्डिंग सेट करा. जोवेली टीम जास्त वेळ घेऊ नका अजिबात. चला सुनील सर, अक्षय सर आणि राहुल सर. चला फक्त डॉट बॉल असेल. सलग या ठिकाणी आपण पाहतोय चौथा डॉट बॉल. गोलंदाज प्रेम धुळे फ्लाईट देण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस. आणि प्रतिम सध्या तरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑलरेडी या स्पर्धेमध्ये 2 मेडल षटक आपण पाहिलेले, 3 मेडल षटक आणि चौथं मेडल षटक या ठिकाणी हाताळलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण सध्या विकेट टेकिंग बडे षटक आपण पाहतोय. प्रेम धुळेने 5 बॉलमध्ये 1 विकेट मिळवली आहे. शंकर विशीची आणि आता सध्या हा शेवटचा बॉल. 24 बॉल 45 टार्गेट. गोलंदाजाच्या स्ट्राईक एंडला रोहित. यावेळेस आपण पाहतोय मिस्टामिक स्टोक. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज, हँड टेकन. या ठिकाणी आपण पाहतोय विकेट टेकिंग मैदान षटक हाताळलंय प्रेम धुळे. कौतुकास्पद कामगिरी त्याने केलेली आहे. प्रभावशाली गोलंदाजी राहिली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना एकही धाव नाहीये सिद्धिविनायक किनगाव संघाची. फलंदाज बाद. थँक यू सौरभ धुळे यांच्याकडून मेडन ओव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले. क्या बात आहे. आणि सध्या प्रेम धुळेने तर कमालच केली आहे. बॅटिंग मध्ये अगोदर धमाल पाहायला मिळाली आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल या ठिकाणी आपण पाहतोय. थँक्यू सो मच. काहीशे शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूयात. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय अंबरनाथ नगरीतील उद्योजिक क्षेत्रातील एक मोठं नाव उद्योजक सन्मान्य श्री संजयजी मिसाळ साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्यांच्या समवेत किशोरजी सांबारे साहेब, विलासजी खरे साहेब, सोमनाथजी गोंधळी साहेब, हरेजी सांबारे साहेब आणि प्रदीपजी दिवडे साहेब या सर्व पाहुणे मंडळींचा, या सर्व मान्यवरांचा इथे यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. थँक्यू सो मच. आपण आलात या स्पर्धेची, आपण शोभा वाढवलीत, आपण आलात या स्पर्धेला, आपण 4 चांद तारे लावले, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. पहिलाच बॉल. गोलंदाज अभय चौधरी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि काय जबरदस्त हा चेंडू टाकण्यात आला. एक सिंगल धाव इकडे मिळाली आहे. सध्या तरी आपण पाहतोय हे क्रिकेटचा स्कोर कार्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. कारण षटक क्रमांक 2चा खेळ चालू झालेला आहे आणि 1 या धावसंख्येवरती 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. कदाचित असं पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण कुठेतरी फुटबॉलच्या मॅचचा आनंद घेतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय अभय चौधरी. सेकंडला बॅटर यश कडाव. नॉन सेकंडला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो आपण पाहतोय रोशन. या ठिकाणी
10 सेकंडला वरून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात. एक सिंगल धाव जरूर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतो कासवाच्या गतीने पुढे या ठिकाणी चालली आहे. 2-2 45चं लक्ष होतं. सुरुवातीला आपण पाहतो 4 ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 45 धावांचं टार्गेट असताना 11.25 ची सरासरी या ठिकाणी होती. परंतु आता 3 षटकांमध्ये 15 ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. याचं कारण पहिले आलेलं बेडन षटक. सध्या आपण पाहतो प्रेम धुळे बेडन षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि सागर मसनेने जर झेल टिपला तर अमर चौधरी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. षटक क्रमांक 2 अभय चौधरी आहेत. धावा फलकावरती 3. यावेळेस ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय जमिनी लगत. आपण पाहतोय अगदी गवताच्या गालीच्याला घासत पुसत या ठिकाणी पुढे चालला ऑन साईडला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. अगदी आपण पाहिलं तर कोणत्याच गोलंदाजाने सध्या इनगाव संघाच्या बाटसला हात खुले करण्याची संधी इकडे दिलेली नाही आहे आणि अगदी आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्या स्टील 2 गो. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय समोरच्या एंडकडून बीट भट्टी आणि सोनिवली गावाच्या एंडकडून हे षटक तुम्ही पाहतायत. राईट आर्म राऊंड विकेट. हो भन्नाट वेग, प्रचंड वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या आपण पाहतो वेगाने पीट करत असताना बॅटर रोशनला अक्षरशः डॉमिनेट केला जाते. आणखीन एक डॉट बॉल. 4 धावा फलकावरती. सध्या शेवटचा बॉल 11 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. उर्वरित 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज अँड टेकन. टी प्लेयर सुंदर झेल. फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली आहे विदाउट OTP. घरपोच सेवा. फलंदाज बाद. मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये संपन्न करूयात. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे विद्यमान कार्यसम्राट, कार्यकुशल, जनसेवक, नगरसेवक सन्मान्य श्री तुकाराम बारकू मात्रे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. अगदी A1 जोडीचे A1 शिलेदार सन्मान्य श्री गीतेजी ठाकरे साहेब आणि संदेशजी देसले साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे केला जातोय. प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ त्यांना दिला जात आहे. त्या दरम्यान या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंटो त्यांना देखील दिला जातो आणि त्याचा यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. त्यांच्या समवेत आपण पाहताय अभिनव सहकारी बँकचे संचालक तथा ॲडव्होकेट रोहिदासजी भंडारी साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि साहेबांचा देखील यथोचित शुभ सत्कार आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. प्रत्येक पाहुणे मंडळींचा, प्रत्येक अतिथी मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा, क्रिकेटची परंपरा आणि क्रिकेटची संस्कृती जपत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत नितीनजी सासने साहेब देखील जोडले गेलेत. नितीनजी सासने साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण संपन्न करूयात. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत सिद्धेशजी हरिराव देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूयात. 12 बॉलमध्ये 4 धावा बनलेले स्कोर कार्ड वरती आणि आता 12 बॉलमध्ये येणाऱ्या 41 धावांची गरज आहे. अंकलेश राजपूत यांचे या ठिकाणी आगमन स्वागत आहे आपले या स्पर्धेच्या वतीनं. 12 बॉल 41 ची गरज सध्या आपण पाहतोय. MD11 जयहनुमान जोबेली आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक क्रिकेट संघ इंदगाव. 2 टीम मध्ये चालू असलेली मातबर लढत. अनेक सारे मान्यवर मंडळी सुद्धा या माचा आनंद घेत आहेत. फ्लाइट देण्याचा प्रयत्न
गती थोडीशी कमी केली आहे. स्ट्रायकेंडला यश कडव आणि गोलंदाज रोहित धुळे. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट टाकण्यात आलेला आहे. सध्या तरी या इनिंग मध्ये आम्हाला रोहित पिसेकर सांगतात एकंदरीत 8 ते 9 चेंडू या ठिकाणी या सत्रामध्ये डॉट पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, हलकासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे अक्षरशः आपण पाहतोय थांबवलं बॅटर यश कडवला. सध्या आपण पाहतो बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. संघाची धाबा संख्या स्थिर पाहायला मिळते. टीमची टोटल फक्त 4, जिकडे गडी गमावले 3. इंदगाव संघाने संघ अडचणी सापडलाय. 10 बॉल 41 धावांची गरज. हो, यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल आणि अगदी आपण पाहतोय प्रॉपर हा चेंडू आपण पाहतोय बाडंबाडच्या मधोमध टाकण्यात आला होता आणि काय बॉल भन्नाट वेग. सध्या डॉट बॉल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा मिस्टामिंग नो मॅच लँडमध्ये वॅकंट एरियामध्ये हा चेंडू पडतो तोपर्यंत धाबा जरूर मिळतील 2. आणि सध्या बाहेर आपण पाहतोय रोहन जो आलाय मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत एकही चेंडू त्याने फेस केलेला नाहीये. सध्या तो नॉन स्ट्राईक एंडला आणि रोहनलाच करामत करावं लागणार आहे कारण 8 बॉल 39 ची गरज. 8 बॉल आणि 39 धावांची गरज. बदलापूर गावचे क्रिकेट प्रेमी अखिलेश राजपूत यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे. आणि कबड्डीपट्टू ऋषभ कुलकर्णी आपले मनपूर्वक स्वागत. 7 बॉल 38 धावांची गरज. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय जवळ जवळ या ठिकाणी या मॅचवरती पूर्णपणे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न टीम MD11 जय हनुमान जोवेलीचा आहे. कारण काय गोलंदाजी केली आहे. विशेष कौतुक प्रेम धुळेचं करावं लागेल. त्यानंतर अभय चौधरी याही गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. आणि सध्या जी गोलंदाजी रोहित धुळेने केलेली आहे ती देखील लाजवाब पाहायला मिळालेली आहे. इकॉनॉमिकल षटक. शेवटचे 6 बॉल 38 धावांची गरज. परंतु डीजे गणेश तुम्हाला एक सांगेन की आज शेवटचा सामना झाल्याशिवाय कोणी घरी जाणार नाही आणि आज पगाराशिवाय देखील कोणी घरी जाणार नाही. या 6 बॉल 38 ची गरज आहे. गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये आर्यन विजय म्हात्रे. चला ग्राउंड मध्ये कोणीतरी गाडी लावलेली पार्क केलेली रेलिंगच्या आतमध्ये. प्लीज विनंती राहील ग्रास वरती गाडी पार्क करू नका अन्यथा तात्काळ तिची हवा काढली जाईल. लक्षात घ्या. गाडी कोणाच्या आतमध्ये प्लीज. चला व्हॉलेंटियर्स त्या गाडीजवळ लवकर पोहोचा. प्रेक्षक खेळाडू कोणाची गाडी असेल ग्रास वरती अजिबात गाडी तुम्ही पार्क करू नका मित्रांनो. सहा बॉल 38 ची गरज. पहिलाच बॉल अंपायर सिग्नल वाईड एक्स्ट्रा मिळेल. आणि सध्या तरुण डी सर मुख्य पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. स्क्वायर लीगचे पंच आहेत नामांकित. सध्या डान्सिंग अंपायर
विष्णू शिंदे सर. ओ यावेळी चांगला बॉल, एक खराब चेंडू जरूर आर्यन म्हात्रे या गोलंदाजाने टाकलाय, परंतु लगेचच लाईनला या ठिकाणी आपण पाहतो त्याने नियंत्रण केलंय आणि हा डॉट बॉल आपण पाहतोय. 5 बॉल 37 धावांची गरज सध्या आपण पाहतोय. मॅचची पूर्णपणे औपचारिकता शिल्लक आहे. जवळ जवळ डगआउट मध्ये प्रत्येक खेळाडूचे हात इनगाव संघाचे डोक्यावरती गेलेत आणि इथे आपण पाहतो बॅटची कडा, अंपायर सिग्नल नो बॉल ओव्हर द वेस्ट. बीमार बॉल एक्स्ट्रा मिळणार आहे. सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचा या ठिकाणी कोणती रंगतता पाहायला मिळत नाही. जणू काही एक्स्ट्रा धावा जरी आल्या तरी एखादा मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करू शकेल इनगाव संघ आणि तसे प्रयत्न करावे लागणार आहेत. यश कडवला अडव्या बाटणे क्रॉस बाडे स्ट्रोक, बड़ी विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित है. एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबल से अभी काम चलने वाला नहीं है. इक्का दुक्का से कुछ होने वाला नहीं है टीम इंदगांव का इस मैच में. 4 बॉल 35 धावा म्हणजे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. चला अनेक या ठिकाणी आपण पाहतोय संघ उपस्थित आहेत. जे संघ क्वालिफाय झालेले आहेत अगदी आपण पाहतो वसार संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यानंतर ध्रुवीश 11 बैरगु बदलापूर संघ दाखल झालेला आहे. त्यानंतर जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा हा संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. आराध्य 11 जय हनुमान ढवळेपाडा हा संघ उपस्थित झालेला आहे. राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव हा संघ तर यजमान असेल. त्यानंतर कुलगाव B+. ओ या ठिकाणी चांगला बॉल कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. चला 6 टीमचे कॅप्टन या आपण आयोजन कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचतीये. आराध्य 11 जय हनुमान ढवलेपाडा सारंगगाव, राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव, भाईजान 11 कुलगाव B+, गावदेवी वसार आणि मयूर ग्रुप बदलापूर या 6 संघाचे कॅप्टन आपण या. अगदी आपण पाहतो काल जोबेली संघाचा एक मोठा पराभव झाला, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक मला असं वाटतं की एखादा अगदी आपण पाहतो विजय असा असावा की जेणेकरून मागचे सगळे पराभव पुसून टाकेल आणि तशी कामगिरी सध्या तरी जोबेली संघाने या 2 मॅचमध्ये केलेली आहे. कारण सध्या आपण पाहतो 4थं षटक प्रगती पथावरती आहे. फक्त 14 धावा केवळ या मॅचमध्ये. इंदगाव संघाचे शेवटचा बॉल आणि तो देखील राहिलाय डॉट. सामना जिंकलाय MD11 जय हनुमान जोबेली संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम सिद्धिविनायक इंदगाव. नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. महेशजी धुळे सर आपल्याला विनंती असेल आपण देखील मॅन ऑफ द मॅच अनाउन्स करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने विथ द बॅट 27 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना मिडन षटक हाताळून 2 विकेट्स मिळवल्या असा अष्टपैलू खेळाडू प्रेम धुळे ठरला या मॅचचा मॅन
ऑफ द मॅच अमर चौधरी यांच्याकडून त्याला 500 रुपीज या ठिकाणी देण्यात येणार आहेत. या अमर चौधरी आपण सुद्धा